शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। टाळ मृदंगाच्या गजरात बिद्री येथील दिंडी प्रस्थान 1000हून अधिक वारकरी व माता भगिनी दिंडीने पंढरपूरकडे रवाना। विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले मंत्री हसन मुश्रीफ। टाळ मृदंगाच्या अखंड गजरात बिद्री तालुका कागल येथील 1000हून अधिक वारकरी व माता भगिनी दिंडीने पंढरपूरला निघाले। येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिरासमोरील मुख्य चौकात मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते विनापूजन करून एसटी बसेसची ही पूजा मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली आणि दिंडी मार्गस्थ झाले। विठोबा रखुमाई आणि टाळ मृदंगाच्या गजरात मंत्री श्री मुश्रीफ ही दिंडीत तल्लीन झाले। येथील उद्योगपती पांडुरंग शेट्टी यांनी या दिंडीचे आयोजन केले। यावेळी मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत रेनकोटचे वाटपही करण्यात आले। यावेळी भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात वीणा आणि टाळ घेऊन श्री मुश्रीफही सहभागी झाले। टाळ मृदंगाच्या निनादात विठोबा रखुमाईच्या गजराने सारा गाव दुमदुमला। या कार्यक्रमाला भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बिद्री कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के.पी. पाटील, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, संचालक आर.व्ही. पाटील, संचालक रावसो खिलारी, दिनकरराव कोतेकर, पांडुतात्या पाटील, शिवाजी पाटील, नंदकुमार पाटील, राजाराम चौगले, उत्तम पाटील, राजेंद्र चौगले, माजी सरपंच पांडुरंग चौगले, आनंदा पाटील, एम.डी. पाटील, माजी सभापती जयदीप पवार व दिंडी प्रमुख भालचंद्र चौगले आदी प्रमुखांसह माता भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वनाथ डफळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले। मुंबईमध्ये ज्यावेळेला आपल्या बैठका आणि सभा घेण्याची संधी मिळते त्यावेळेला पंढरपूरची पुढाकार घेतलेला आणि त्या सगळ्या सभा यशस्वी करण्यासाठी फार मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे। त्याशिवाय मुंबईमध्ये सरसेनापती सप्ताही घोरपडे कामगारांच्या श्रेय सोहळा करण्यासाठी आणि इतर ज्या ज्या वेळेला मुंबईमध्ये आम्ही हाक मारले त्यावेळेला पंढरपूरचे हजर असतात आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या सगळ्या सहकार्याला घेऊन ते उत्तम चांगलं काम करतात। या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, त्यांनी शतायुषी करावं व्हावं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।